मग तुम्ही भात आणि त्यात पाणी टाकलंय. काय करतो थोडा जाऊन सांग. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आता उठलोय आणि आता घरची लाईट पण गेली आणि काय करायचं पण दिसत पण नाही. काळोखात हे बघा पूर्ण काळोख अंधार. कपडे घडे वगैरे मारायचे, कचरा वगैरे काढायचे, थोडीशी काम आहेत ती करायची, आंघोळ करायचे. पण लाईटच नाही, आंघोळ कशी करणार मला विचारायला. तर काय करू मला कळत नाही. तर आता आपली दिवसाची सुरुवात आता होते, तर आपण थोडीशी कामं करूया. तर मित्रांनो हे बघा किती भांडी पडलेली आहेत. त्यानंतर आपल्या घरी बनवलेले खीर खायला बनवले आणि ब्रेड बनवले आणि टिफिन तर आपला पॅक झालेला आणि कांदा आहे. तर आपण हे खाऊन आपली कामाची सुरुवात करूया. एकदम मित्रांनो एक नंबर झाले. तर मित्रांनो आपल्याला एक तारखेला शिफ्टिंग करायची, त्यामुळे आपल्याला सगळं आवरायचं, कुठे आणायचं, पॅकिंग करायला आणि सगळे आता भांडे वगैरे क्लिअर करूया. मित्रांनो हे 2 ब्रेड, ह्याच्यामध्ये पीनट बटर लावलेलं ब्रेडमध्ये आणि एक अंड, हे आपण जॉबमध्ये घेऊन जाऊ आणि आपलं टिफिन तर पॅक केलेलं आहे. बाकीचे सगळं आपण पॅक करूया आणि तोपर्यंत आपण हे सगळं क्लीन करूया किचन वगैरे. त्यानंतर आपण निघायची त्या आंघोळीला जाऊया. मित्रांनो आपण कुठला काळू काय तर आंघोळ कशी करायची कळत नाही, तर आपण पाणी लावलं भरायला, तरी पण आंघोळ करून जावं लागेल. भरपूर गरम होतं, भरपूर म्हणजे बॉडी पूर्ण बिघडलं लागेल. आंघोळ आपण करूया पटकन मध्ये. आलो आता बंगाराकडे. दुकानाला शेटर आहे, आपण चाललोय घरी परत. दादाला कॉल करून बोलतो की संध्याकाळी येताना बघेल काय ते. तर मित्रांनो गेलेलो कुट्टावाल्याकडे, पण त्या भंगारवाला बंद होता. तर दुसऱ्याकडे गेलो पण दुसरीकडे पण बंद होता. तर आता पण कचरा काढूया आणि पटकन कामावर जायला म्हणजे. काळू काय सुचत पण नाही कचरा काढायला, तरी पण मोबाईलची टॉर्च आहे म्हणून आता काही एवढं वाटत नाही. कचरा वगैरे सगळं काढून झाले, आता आपण निघायची तयारी करूया. तर मित्रांनो आपण आता निघाले कामाला जायला आणि निघूया. थोडा वेळ राहिला, 1 वाजता निघायचं आहे. तर आपण थोडा वेळ डब्बाटी वगैरे पॅक करून निघून जाऊ. पण हे अंडे कांदा आणि हे ह्याच्यामध्ये आपण ब्रेड घातले, तर आपण हे घेऊन हे आपण खाऊया आणि हे घेऊन जाऊ. तर मित्रांनो तुम्ही पण हे खायला निघून जातो. तर हे बघा मित्रांनो 2 डबे पॅक केले. हा एक ब्रेड आहे ते जाऊन मी खाईल आणि हे टिफिन म्हणजे लंचला भाजी करतात. आणि मित्रांनो ह्याच्यात आपण ते सब्जा फुगट टाकलं ते ह्याच्यात टाक. आपण टाकायचं पाणी टाकतो. तर मित्रांनो आपला टिफिन आणि पाण्याची बॉटल हे सगळं रेडी झालं. तर आपण हे घेऊन येतो.
तर मित्रांनो आता मी निघालो कामावर जायला आणि घर वेगळं सगळं नीटनाटकं केलं आणि मित्र भेटणारच गांधी चौकात तर त्यासोबत आपण जेव्हा काम. तर मित्रांनो दररोजपर्यंत आज पण खूप ऊन आहे, थोडीशी सावली येते, बघूया जाऊया आता नाक्यावर. मित्रांनो सिलेंडरवाल्याकडे गेलेलो पण ते बोलतात की अजून 4-5 दिवसांनी सिलेंडरची खूप कडकी चालली सगळीकडे आणि काय काय जणांना 15 दिवस की 16 दिवस सिलेंडर भेटत नाही. मला जर टाकलं ते बोलतात बुधवारपर्यंत येऊन जाईल. तर आता आपण चाललो कामातून, ऊन पण खूप लागतं, एवढं बेकार ऊन लागते ना हिसाबाच्या बाहेर आणि त्याच्या आयटमसोबत फॅमिली मॅटर चाललं आहे त्याचा. चल आपण जाऊया, एवढं उन्हाताना तू खूप घाम बिम, मला असं वाटते काम बिम सगळं सोडून द्यावं पण काय ऑप्शन नाही आपल्याकडे. तर आपण चालू जॉबवर. तर मित्रांनो बघा मित्र माझ्यासोबत आहे आणि काकांना पण. काका काय चाललं बरात ना? काय खाताय? काय पैसे नाही तर काय करायचं, काम काय करता? मग तुम्ही भात आणि त्यात पाणी टाकलेत. काय करतो तुला जाऊन सांग. अहो मग थोडंसं काम करायचं कुठंतरी काका, काहीतरी काम बघायचं थोडंसं. म्हणजे का असं थोडी खाऊन चालतं. भाजी से खाने का ना, भाजी सोबत कल्ला असं झालं असतं. ते वो है ना आपके पास अभी भाजी. देवा माझ्याकडे आहे बॅगामध्ये. तर मला वाईट वाटलं हो, तुम्ही असं का करता बट, असं खाता बट तुम्ही पानासोबत का? तुम्ही फॅमिली कुठं राहते? कुठं? ओडिशावरून इकडे कशाला आलात मग? काम काम बिल्डिंग पे काम करते थे आप? कब से काम कर रहे हो? हो गया 3-4 महीना हो गया. उन लोगों ने क्या निकाल दिया आपको? यहाँ पर पीते क्यों फिर, इतने दूर आए तो? फैमिली के पास जाने का ना. कब जाओगे फैमिली? पैसा होने से ऐसे तंबाकू क्यों खा रहे हो इतना? हेलो और एक रुको, उसको अब ताकत मिलेगी इससे. ये खा लो, पेट भर गया क्या आपका अभी? नहीं खाएगा. कुछ तो खाओ पहले. चलो मैं भी काम पे जा रहा हूँ अभी, तो मेरे को मतलब बहुत बुरा लगा, मतलब भात के साथ पानी खा रहे थे. ठीक है चलो. हाँ चलेगा चलेगा, मिलते हैं. मित्रांनो मी त्यांना आता दिलं आहे ब्रेड आणि हे, तर ते लोक ते आता खातील आणि मग आता बघूया. माझ्याकडे होतं तेवढं मी केलं माझ्याने आणि आता मला खूप एवढं बेकार वाटतं. एवढी मतलब त्यांची फॅमिली ओडिशाला असते आणि हे लोक इथं असतात. त्या बिल्डिंगवर ते लोक राहायची का, तर त्यांचं काम झालं तर त्यांनी लोकांनी काढून टाकलं. हेच असतं भाई की माणसाचं काम झालं तर माणूस म्हणजे यूज करतं सोडून देतात. तर बघूया आपण आता कधी भेटले जाणं आपण मदत करू आपण. आता मला गर्दी नसते आता माहिती का. तर मित्रांनो आपण आता निघालो आहे घरी जायला आणि माझ्या मित्रासोबत आहे. आम्ही लोक चालणार घरी जायला तर 20-25 मिनटं लागले, आरामात चालणार. पाय खूप दुखतात, ऑइल सेक्शनला असं दिवसभर एवढे लोडर मारायला लागतात हिसाबाच्या बाहेर आणि काय करायचं. भूक पण भरपूर लागले. मित्राने बिल मारल्यानंतर खाणार आम्ही थोडंसं काहीतरी आणि जाणार घरी. घरी पोचल्यावर पहिला थोडा बसणार, नंतर काय जेवायला ते बघणार, ते खाणार, मग झोपणार डायरेक्ट. असं ना डायरेक्ट पुढे 11 वाजता. तर मित्रांनो आपण जेवायला बसतो आहे. बघा काय जेवायला, चपाती आहे, भाजी आहे, डाळ आहे, कांदा आहे. तर काहीच आता आपण जेवण झालं तर झोपतोय. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.